इशारा येतोय. गेम ऑन. 4 ओव्हरचा गेम. पहिला ओव्हर पॉवर प्ले. स्वप्नील शेडगे निखिल करता पहिला बॉल. पहिल्या बॉल वरती कॅच सुटलाय. निखिलकडे भरपूर क्षमता आहे, कॅलेबर खेळाडू आहे, मात्र कॅच सुटलाय आणि स्वप्नील शेडगेकडे चांगली गोलंदाजी करण्याचा अनुभव आहे. नक्कीच मागील मॅच मध्ये जो 5व्या चेंडूवर चौकार लागला ना, तो आठवत राहील आजच्या या दिवसात. यावेळी मात्र पुन्हा एकदा चांगला चेंडू. कॅच सुटल्यानंतर कमबॅक केलाय स्वप्नील शेडगे. नक्कीच अनुभव आहे स्वप्नील शेडगेकडे भरपूर गोलंदाजी करत असताना. निखिल करता हेमंत भोईर, ज्याला प्रेमाने मुका म्हटलं जाते, त्यांनी कॅश प्राइज लावले प्रत्येक षटकाराकरता 100 रुपये. फुल टॉस बॉल. यावेळी स्टँड अँड डिलिव्हर 100 रुपये हेमंत भोईरच्या माध्यमातून या षटकाराकरता निखिल नावाचा ब्रँडेड षटकार. जे 6 धावा येतात 3 चेंडू मध्ये. मागील मॅच मध्ये भरपूर सट्टा लागला होता, काही त्यांनी लावले होते सॅटरडे कट्टा मध्ये. वाले ड्राईव्ह चांगला आहे. कव्हर ड्राईव्ह. व्हॉट अ शॉट. क्रिकेटचा फेवरेट स्ट्रोक आणि कव्हर ड्राईव्ह म्हटलं तर किंग कोहलीचं नाव नाही घेतलं तर कुठेतरी कमतरता जाणवेल. कव्हर ड्राईव्हला 6 मारण्यामध्ये 2च खेळाडू एक्सपर्ट आहे, विराट कोहली आणि सध्या सूर्यकुमार स्काय. 2 धावाने धावफलक 8. चार चेंडू 8 धावा आणि आज एकही चेंडू न खेळता बाद झालेला खेळाडू आमचे आयोजक स्वतः चेतन भोईर आहेत. ड्राईव्ह चांगला आहे एक. यावेळी मात्र निखिल भोईर अजूनपर्यंत षटकाराकरता हेमंत भोईर यांच्याकडून 100 रुपये आहेत. एक आलाय. 5 बॉल 8 धावा. आणखीन काही एक माहिती आमच्यापर्यंत येते, थोड्याच वेळात तुमच्यापर्यंत पोहोचवली जाईल. गॅप मध्ये गली रिजनला पुश केलाय. 1 धाव. दुसरे धावेचा प्रयत्न. पाहता पाहता डेंजर एंडला बॅटर निखिल. बॅट स्लाइड होण्या अगोदर एस्टॅन वरती चेंडू येतोय. अशोक राऊत सरांकडून इशारा येतोय. रनआउट. गडीबाद. पहिली ओव्हर आणि फलकावरती 9 धावा. ये भगवारम, ये भगवारम, ये भगवारम. जिसे देख जमाना हो गया रंग, जिसे ओढ़ के, जिसे ओढ़ के, जिसे ओढ़ के नाचे ले बजरंग. मुझे चढ़ गया भगवा रंग रंग, मुझे चढ़ गया भगवा रंग रंग. ये भगवारम, ये भगवारम, ये भगवारम, ये भगवारम. ये भगवा रंग है ऋषी मुनियों और संतों का. थँक यू डीजे. भगवा रंग आपण बघतोय चौ बाजूने देखील दिसतोय, म्हणूनच साधू संतांच्या संस्काराचा, महाराष्ट्र भूमीचा, अर्जुनाच्या कुरुक्षेत्रावरती फडकणारा भगवा रंग, शिवसैनिकांचा भगवा रंग आणि जबरदस्त आयोजन नियोजन ऑरेंज आर्मी पद्धतीने ही स्पर्धा आपण बघतोय. नो पॉलिटिक्स, मात्र अतिशय सुंदर स्पर्धा. आणि एका साईडला विचार केला तर कुमार भोईर मागील वर्षी मला वाटते गावदेवी पांजू मध्ये होते, जो संघ यंदा पहिली मॅच पराभव झाला. 81 रन 26 बॉल मध्ये आणि 2 वेळा नॉट आउट राहिलाय. 10 सिक्सेस 2 चौकार. 311चा स्ट्राईक रेट होता आणि 27चा एव्हरेज टेनिस बॉल क्रिकेटमध्ये आपण बघतोय. जबरदस्त. म्हणजेच बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंट ठरला होता आणि मागील मॅच मध्ये देखील त्याचा जलवा बघितलाय. कुमार भोईर मगाशी लेट आला होता, आता लवकर आलाय. बघूया कशा प्रकारची बॅटिंग असेल. राजन नाईक भरपूर मेहनत घेतात या स्पर्धेमध्ये. एक काळ असा होता की राजन नाईक वन अँड ओनली गाव कप भरवण्यामध्ये एकमेव सक्षम,
स्टार्ट टू एंड पर्यंत राजन नाईकचंच नाव होतं आणि हे नाव चारी बाजूने ऐकायला येते की गावकप म्हटलं तर राजन नाईक हे मोठं नाव. नऊ धावा पळकावरती. बॉलिंग मार्क वरती बॉलर येतोय जिग्नेश. जिग्नेशचा पहिला बॉल, पहिल्या बॉल वरती ड्राईव्ह. आज मला वाटते DSB चा दिवस दिसत नाही. दर्शन 2 कॅच सोडल्यात. फिल्डिंग करताना हा देखील चेंडू तितकासा व्यवस्थितरित्या कलेक्ट केला नाही. 1च रन. 10 रन. कुमार भोईर मनगटामध्ये जान आहे, पॉवर आहे आणि भरपूर टेनिस बॉल क्रिकेटचा अनुभव या खेळाडूकडे आहे. पुढच्या मॅचचा टॉस 4 ओव्हर नंतर एका इनिंग नंतर आपण करणार आहोत. जुचंद्र मास्टर वर्सेस मास्टर ब्लास्टर पांजू. ईस्ट वेस्ट ची लढाई आहे आज. डेड बॉल. अशोक राऊत सर बघा हे अपडेट परफेक्ट असतात कारण की प्रत्येक चेंडूवरती अपडेट देणं हे अंपायरचं कर्तव्य आहे. त्यासाठी ते 2 अंपायर ओळखले जातात. 10 धावा 10 का दम. यावेळी काय फटका आहे. व्हॉट अ ग्लोरियस शॉट अफलातून. अशा पद्धतीचे फटके जर बघितले ना तर निश्चित रूपाने फलंदाजाची टेक्निक समजते की व्ही फॅक्टर मध्ये किती चांगल्या पद्धतीने फलंदाजी करू शकतो. 6 धावा. तलवारीशी नाट हे मातीशी हातर सरणावरची रोज रखायाची रयतेचा राजा तेव्हा मी हातर याचं चिकट नाही जे 6 धावा येत आहेत. जरूर आज भारत राऊत सर मिस करत असतील या स्पर्धेला. दुःखाचा डोंगर त्यांच्या परिवारावर आलाय. मात्र परिवार महत्वाचा आहे. त्यानंतर हा खेळ आपण बघतो अगोदरच आयोजन नियोजन मात्र कौतुक करेन सर्वांचं. काय आयोजन नियोजन आहे. 1 धाव येते आणि एका धावेने धाव पळक पुढे येत आहेत 17च्या घरामध्ये. आयोजन नियोजन म्हणजे खायची गोष्ट नाही आहे कारण की प्रत्येक जण किती प्रॉफिट झालं हे विचारत असतो. त्यामागची मेहनत विचारत नसतो आणि किती मेहनत किती दिवस घेतले हे कोणाला ठाऊक नसते. म्हणूनच बाकीच्या गोष्टी बरोबर लक्षात येतात मात्र जे मेन काम आहे तुम्हाला चांगला प्लॅटफॉर्म ते लक्षात नसते कोणाच्या. 1 धाव येते लॉंग ऑनला. एका धावेने धावफलक पुढे येत आहेत. 1ची वाढ पुढे धावफलक 18. 4 बॉल 18 धावा. चेतन भोईरचं कौतुक करेन. 1 महिना अगोदर मागील जी स्पर्धा होती रितेश किनी यांची तिथेच जाहीर केलं होता गाव कप आणि त्यानंतर 28 तारखेला. यावेळी मात्र फ्लिकचा फटका. यावेळी चेंडू फरार. चेंडू सीमारेषी पार येतोय खणखणीत दर्जेदार. यावेळी मात्र चौकार येतोय. धावपळक वेगाने पुढे येत आहेत. जर विचार केला तर 22 धावा. 5 बॉल शेवटचा बॉल. रोजची कटकट आहे आणि त्यांच्याकडून आलाय कॅश प्राइस 6 स्पोर्टनी. फायनल मारली तर 1000 रुपये. क्या बात आहे. रोज कटकट ऐकायला येत असेल आज कॅश प्राइस ऐकायला येत असेल 1000 रुपये 6 स्पोर्टच्या वतीने. आणि ड्रिंक्स ब्रेक होईल. आमचे बायकर मॅन जातील मैदानाच्या आतमध्ये. 2 ओव्हर आणि फलकावरती 11.50च्या सरासरीने 23 धावा. धावूया DJ जयेशकडे. ऐकूया सुमधुर संगीत. ग्रुपनं केलं या स्पर्धेचं आयोजन. या चंद्रपाडा गावाची आज वाढवली शान. मानाचे पाहुणे येतील सारे आज या मैदानामध्ये. मानाचे पाहुणे येतील सारे आज या मैदानामध्ये. आमच्या नचिकेत दादाचं नाव. आमच्या नचिकेत दादाचं नाव गासे वसई पालघर मध्ये.
थँक्यू डीजे नचिकेत घर त्यांचे सॉन्ग आपण ऐकतोय, ज्यांनी टी शर्ट स्पॉन्सरशिप केले युवा कार्यकर्ते आहेत आणि शिवतेजचे संस्थापक नचिकेत घरत भाई यांच्या वतीने या स्पर्धेकरता टी शर्ट त्यांचं जे सॉन्ग. थँक्यू नचिकेतजी घरत. आणि अजूनपर्यंत यूट्यूब लाईव्ह ते स्पर्धा पाहत आहेत. कदाचित वेळ मिळाला तर संध्याकाळच्या सत्रात उपस्थिती दर्शवितील, मात्र त्यांचं कौतुक करावं तितकं कमी आहे. शिवतेजचे प्रणेते नचिकेत घरत त्यांचं सॉन्ग आपण ऐकला. फलकावरती धावा 23 धावा, 2 ओव्हर झाले 23 धावा फलकावरती लगावले असताना. डिकास्पोर्ट लाईव्ह युट्यूबच्या माध्यमातून जे श्रोते जोडलेत त्यांचं सहर्ष स्वागत. बॉलिंग मार्क वरती जय प्रकाश कशा प्रकारे गोलंदाजी केली, दोन्ही हात समान. पंचांच्या माध्यमातून व्हाईट बॉल. धावपळक वेगाने पुढे येते 1/24 वरती. ड्राईव्ह चांगला आहे, मात्र रनिंग बिटवीन द विकेट तितके महत्वाचे. एकच धाव येते, एका धावेने धावपळक पुढे येत आहेत. काम 25 धावा. नक्कीच अप्रतिम ही स्पर्धा आपण बघतोय. प्रत्येकाचं कौतुक करावं तितकं कमी, कारण की ज्या अनुषंगाने जी वाट पाहिली होती त्या स्पर्धा सक्षम होताना दिसते. नुसता गाव कप नाही, इथून पुढे पुढची मॅच मास्टर कप देखील पाहायला मिळेल असं म्हणायला वावगं ठरणार नाही, कारण की जुचंद्र मास्टर वर्सेस पांजू मास्टर. लेग बाईटच्या माध्यमातून एक धाव येते, एका धावेने धावपळक आता वेगाने पुढे येते. लेग बाईटच्या माध्यमातून एक धाव. 26 पुढचा बॉल बॉलिंग मार्क वरती जयप्रकाश सज्ज होतोय. कुमारची बॅट लागली तर मोठ्या धावा, आणि यावेळी म्हटल्याप्रमाणे कुमारच्या बॅट मधून येतोय हाय अँड हँडसम ह्यूज इट पॉवर हिटिंग षटकार. What a shot, glorious फ्लातून मॅक्झिमम षटकार येतोय कुमार भोईर. काय खेळाडू आहे, एकदा का धावा त्याच्या बॅट मधून आल्या तर खोऱ्याने वाहताना दिसतात, आणि असा खेळाडू आज जबाबदारीने फटकेबाजी होते. सिंगल, त्यानंतर षटकार, चौकार, हे कॅल्क्युलेट क्रिकेट त्याच्या माध्यमातून पाहायला मिळते. मॅच आपण बघतोय प्राप्ती वॉरियर्स वर्सेस साई स्पोर्ट. जिंकेल तो येईल मेगा फायनलचा तिकीट घेऊन, म्हणजेच सेमी फायनल नंबर 2. फलकावरती 3 बॉल फेकून झालेत तिसऱ्या षटकातील, आणि 4 बॉल फेकून झालेत 33 धावा. यावेळी काय फटका, काय टायमिंग, काय पॉवर, काय नजाकत, सर्व काही ओके मध्ये येतोय षटकार. थँक्यू डीजे. 6 धावणे धावपळक वेगाने पुढे येत आहेत. 39. साई स्पोर्टने जर फायनल मारली तर रोजची कटकट या ग्रुपच्या माध्यमातून 1000 रुपये 1000 रुपीज कॅश प्राइज आहे. फायनल मध्ये फायनल मारली तर साई स्पोर्टने. हा इनसाइड आउट कन ऑन दी अप. एकच धाव
एका धावेने धावपळक पुढे येईल 40च्या घरामध्ये. विचार केला तर इथून पुढे 6 बॉल शिल्लक आणि आत्ताच धावा झाल्या 40. मात्र आज विकेटचा विचार केला तर प्रत्येक मॅचला आपण बघतो धावा चेसिंग होत आहेत. जुचंद्रमध्ये विचार केला कधी चेसिंग होतात, एक वेळ चेसिंग नाही झालं तर बॅटिंग करताना धावा होतात. म्हणूनच हा पिच जो आहे तो चेसिंग करण्यामध्ये 62 धावा देखील पहिल्या मॅच मध्ये आपण बघितल्या चेस झाल्या. 3 ओव्हर 40 धावा. ऐकूया डीजे जयेशला. येऊया मॅचच्या दिशेने. थँक्यू डीजे. वेलकम बॅक. आलेल्या सर्व क्रीडा रसिकांचं हार्दिक स्वागत. यूट्यूब लाईव्ह खास प्रेक्षक वर्ग मॅच पाहत आहेत. खास आमचे प्रेक्षक आहेत त्यांचं हार्दिक स्वागत. काही लेडीज वर्ग देखील आहे, काही जेंट्स वर्ग देखील आहे जे यूट्यूब लाईव्ह मॅचचा आनंद घेत आहेत डिका स्पोर्टच्या माध्यमातून. थँक्यू चेतन भोईर. मेहनत भरपूर केले आणि मेहनत केले भारत राऊत सर्व चेतन भोईर असतील कमिटी मेंबर. यावेळी आत्महत्या आणि तो सीन आठवतोय DLF IPL आणि ती 22चा इशारा येतोय. चेन्नई सुपर किंग वर्सेस तो मॅच होता. डेक्कन चार्जर्स एकदा नाही, दोनदा नाही, तीनदा नाही, 4 वेळा रनआउट वाचला आणि त्या 2-3 धावा कंप्लीट केल्या होत्या. तसा सीन क्रिएट झाला. यावेळी एकही धाव नव्हती, विकेट असतं तिथे 1 धाव आली 22च्या वतीने आणि स्ट्राईक इनला कुमार आलाय. कुमार यावेळी पाहायला मिळतो. 41 धावा बॅट लागले आणि आता फक्त धावांचा पाऊस त्याच्या बॅट मधून येतोय. पांजू गावात नेहमीच मजा येते, भरपूर आम्हाला प्रेम मिळते पांजू गावात आणि मोठमोठ्या स्पर्धा कव्हर होत असतात. यावेळी मात्र स्लोवर 1 चेंडू, निर्धाव चेंडू, 2 चेंडू आणि फलकावरती 41 धावा. 1 लाखाची देखील स्पर्धा होती ती पोस्टपोन झाली. मात्र त्या स्पर्धेकरता सर्व काही अवेलेबल होतं, फक्त संघ अवेलेबल नव्हते. बाकी सर्व गोष्टी अवेलेबल होत्या त्या स्पर्धेमध्ये. म्हणजेच इकडे सर्व आहे. पूलचा फटका, पूल पॉवरफुल, वंडरफुल, सक्सेसफुल अँड ब्युटिफुल, आउट ऑफ द पार्क. येतोय साई स्पोर्ट्स षटकार. थँक्यू डीजे. आणखीन एक रेकॉर्ड ब्रेक केलाय. 22 चेंडू मध्ये 50 धावा करणारा एकमेव खेळाडू ठरलाय कुमार भोईर. एकदा जोरदार ठरलाय कुमार करता. 50 धावा या स्पर्धेमध्ये आपलं अस्तित्व, आपलं कर्तृत्व, आपलं नेतृत्व दर्शवितोय कुमार भोईर. 50 धावा एका इनिंगला नसल्या तरी काय झालं, महत्वाच्या क्षणी महत्वाची इनिंग. बड़े मैच का बड़ा खिलाड़ी वही होता है जो बेस्ट परफॉर्मन्स बेस्ट मैच में दिखाता है, तो आहे कुमार भोईर. चेंडू फेकून झाल्यात 3. जुना चेंडू पाहिजे अंपायरला. 3 चेंडू आणि फलकावरती धावा आहेत 47. म्हणजेच 3 रन एक्स्ट्रा केलेत कुमारने. अजून 50 धावा इनिंग टोटल विचार केला 2 इनिंग मध्ये बॅटिंग करत असताना. ही जोडी फार महत्वाची होती कारण की पहिला विकेट जो होता एक षटकार म्हणून तितका प्रॉमिसिंग फटकेबाजी नव्हती. 6 बॉल मध्ये 9 धावा. मात्र निशांत आणि कुमार काय फलंदाजी. सर्व अपडेट्स विजय कांबळे आमच्यापर्यंत ॲक्युरेट पोहोचवतात. म्हणून विजय कांबळे कम्प्युटर आहेत चंद्रपाडा जुचंद्रचे. पुन्हा एकदा डेड बॉल. काय लगातार डेड बॉल होईल आणि लगेच सॅटर्डे कट्टामधून इशारा येईल की डेड बॉलला 3 किती कॅश प्राइस असेल. कारण की आज फक्त सॅटर्डे कट्टा आणि संपूर्ण गावदेवी ग्रुप हेच पैसे लावतायत या संपूर्ण स्पर्धेमध्ये. आणि ज्यावेळी रनवे मध्ये चूक होतो ना त्यावेळी मॅच मध्ये थोडा बिघाड वेगळा होतो. कधी विकेट, कधी षटकार, कधी डॉट बॉल आणि तेच घडलंय. हा निर्धाव चेंडू. म्हणून मोमेंटम शिफ्ट करायचा असेल, एकतर बॉलरला मोमेंटम असेल तर कंटिन्यू गोलंदाजी करा. बॅटरला असेल तर
इकडे तिकडे फील्ड रिस्ट्रिक्शन बघू नका आणि तेच घडतंय. थोडीशी नजर हटी दुर्घटना कधी. धावा आहे टोटल 47 4 बॉल. पुन्हा एकदा स्लोवर वन. उंची जास्त, एलिव्हेशन प्रॉपरली झालंय. आउट ऑफ द पार्क आणि स्वप्नील शेडगे पाहत राहिला षटकार. कुणाला घाबरत नाही. थँक्यू डीजे. कॉंग्रॅच्युलेशन. बॅटिंग करत असताना फलकावरती 53 धावा आपण बघतोय. जबरदस्त बॅटिंग करते साई स्पोर्ट. पुन्हा एकदा ह्यूज हिट. स्टँड अँड डिलिव्हर आणि कॅमेरामॅनच्या स्वागत करता चेंडू फरार. चेंडू सीमारेषी पार. दर्जेदार धमाकेदार येतोय साई स्पोर्ट षटकार. 6 धावांनी धावफलक पुढे आलंय. टोटल फलकावरती 59 धावा 4 ओव्हर मध्ये करणारा हा एकमेव संघ ठरलाय. 5 ओव्हर मध्ये 61-62 होते आणि यावेळी 4 ओव्हर मध्ये 60 धावा जिंकण्याकरता जुचंद्र मास्टरचा कर्णधार आणि पांजू मास्टरचा कर्णधार टॉस बॉक्स मध्ये असतील. किती ओव्हरचा मॅच असेल? 5 ओव्हर गेम असेल कारण की वेळ भरपूर आहे आपल्याकडे. तर जुचंद्र मास्टर कर्णधार पाठवून द्या आणि पांजू मास्टर कारण की पुढची मॅच एक्झिबिशन मॅच आहे, प्रेक्षणीय मॅच. धर्मेंद्र भोईर पांजू मास्टर कर्णधार यायचं आहे आणि जुचंद्र मास्टरचा कर्णधार या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. चला या लगेच टॉस करता 2 कॅप्टन. जुचंद्र मास्टर संघाचा संघनायक, पांजू मास्टर संघाचा संघनायक आपण बघतोय. आपल्याकडे वेळ भरपूर आहे म्हणूनच आपण पाहणार आहोत 5 ओव्हरचा गेम. कुमार भोईर काय बॅटिंग केले आजच्या दिवसात. फक्त एकच नाव कुमार भोईर. जबरदस्त मॅन इन फॉर्म. कर्णधार कसा असावा तर कर्णधार कुमार भोईर सारखा असावा. अप्रतिम पटकेबाजी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळते. चला या लवकर मॅच ऑन आहे त्या अगोदर टॉस प्रतिक्रिया आपण क्लिअर करणार आहोत. पुढचा मॅच मास्टर पांजू मास्टर जुचंद्र मास्टर. थोड्याच वेळात टॉस होणार आहे. चला मास्टरचा कम्प्युटर म्हणून ओळखला जातात भारत राऊत. मात्र ते सध्या आज तरी नसतील. थोडं फॅमिली प्रॉब्लेम आहे. मात्र जे नियम असतील ते मास्टरचेच असतील आणि ते नियम अंपायरला देखील समजावून जातील. जुचंद्र मास्टरचे कर्णधार आले राम किणी. वेलकम. आमचे प्रमुख अतिथी देखील आले आहेत धर्मेंद्र भोईर साहेब. थोड्याच वेळा टॉस होईल. पांजू मास्टर फक्त टॉसला या, बाकी नंतरची प्रतिक्रिया तुमच्यापर्यंत पोहोचेल. कॅप्टन देखील आले आहेत. यस कमिटी मेंबर्स. किती ओव्हरचा गेम? 5. लक्ष्मण ठाकूर वेलकम. आपलं देखील हार्दिक स्वागत. 5 ओव्हरचा गेम. आमचे प्रमुख अतिथी आहेत धर्मेंद्रजी. दोन्ही संघांना पहिला थम्सअप. कॅमेरा मॅन कॅमेरा फिरवायचा आहे कारण की
टॉस बॉक्स मध्ये आपण बघतोय दोन्ही संघांना चिल राहण्याकरता हा थम्सअप आहे आणि हा थम्सअप आपल्यापर्यंत पोहोचवलाय गणेश मणिरा साहेब यांच्या वतीने. चला 4 ओव्हरचा गेम असेल आणि पहिली ओव्हर पॉवर प्ले 3 बाहेर 4 गोलंदाजचा वापर करावा लागेल. मास्टरचे नियम असतील संपूर्ण. साहेबांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. लक्ष्मण ठाकूर साहेबांच्या शुभ हस्ते. हेड आलाय. कॉल हेड आलाय. लक्ष्मण ठाकूर साहेबांना विनंती केली अतिथी कक्षामध्ये होऊन विराजमान व्हायचंय. जुचंद्र मास्टर वॉन्ट टॉस. काय डिसिजन आहे? डिसिजन अजून घ्यायचं बाकी आहे कारण आमचे प्लेयर अजून आलेले नाही आहेत. आम्ही 4 जण इथं उपस्थित आहोत. थोड्या वेळाने आम्ही डिसिजन देऊ. डिसिजन इज पेंडिंग. मात्र इकडे आपण बघतोय मास्टरला देखील प्राधान्य दिलं जाते. गाव कप आहे पांजू गावाचा, मात्र जुचेंद्र मास्टर इथे खेळतोय. कसं वाटतंय आयोजन नियोजन? आयोजन पाहिलं तर मी या वर्षी पहिल्यांदाच पाहतोय. गावकप पांजू स्पोर्ट जबरदस्त आयोजन केलेलं आहे. आमची इथे टुर्नामेंट सुद्धा झाली, मात्र त्यापेक्षाही अप्रतिम इथे मला एक जबरदस्त आयोजन वाटतंय. धन्यवाद. नक्कीच. या अगोदर पांजू मास्टर जुचंद्र मास्टर सामना झाला आणि रिझल्ट काय असेल? कोणचं म्हणजेच वर्चस्व जास्त आहे, जुचंद्र की पांजू? रिझल्ट म्हणायचा तर जे खेळाडू खेळणार आहेत, जुचंद्र मास्टर म्हणा किंवा पांजू मास्टर, हे जे खेळाडू आहेत ते नवीन म्हणजे जुने खेळाडू आहेत, मात्र रिटायरमेंट बऱ्याच जणांनी घेतलेली आहे आणि ते खेळाडू आमच्यासमोर आज येणार आहेत. आमचे सुद्धा खेळाडू रिटायरमेंट आहेत आणि नवीन नवतरुण म्हटले तर 35-40 हे फार कमी खेळाडू या संघामध्ये आपल्याला पाहायला मिळतील. एकंदरीत आजकालचा यंगस्टर, यंग क्रिकेट आणि मास्टर क्रिकेट, तर यंग क्रिकेटला मास्टर कडून काय सल्ला असेल, कशा प्रकारे क्रिकेट खेळला पाहिजे? आता पहा, क्रिकेट म्हटलं तर एकदम फास्ट गेम सुरू आहे. पहिल्या चेंडू पासून आपण षटकारांची आतषबाजी पाहतोय. सुरुवातीला आम्ही जे लहानपणापासून खेळायचो तेव्हा MRIचे बॉल असायचे. कितीही धाड धडकट असा फलंदाज असला तरी किंचितच 1 किंवा 2 षटकार टुर्नामेंटमध्ये पाहायला मिळायच्या. मात्र आता इथे गोलंदाजाची पूर्ण कत्तल केली जाते. डोळ्यामध्ये अश्रू येतात कारण पर्याय नाही आहे. चेंडू तसे हल्ली आपल्याला पाहायला मिळतात. योग्य प्रतिक्रिया असतील. जुचंद्र मास्टर टॉस जिंकलाय, डिसिजन पेंडिंग आहे. शुभेच्छा असतील जुचंद्र मास्टरला देखील. थोड्याच वेळात मॅच स्टार्ट होते. जाऊया कॉमेंट्री बॉक्समध्ये आणि लगेच येऊया मॅचच्या दिशेने. थँक्यू. गेम ऑन. पहिला बॉल, पहिल्या बॉलवरती पहिला प्रहार, चेंडू सीमारेषी पार. पहिल्या बॉलवरती गोलंदाजाचं केलं जाते भव्य स्वागत. 6 धावा. गुडगे 6 धावा येतात. जसं प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये पहिलं प्रेम महत्वाचं, तसं गोलंदाजाच्या आयुष्यामध्ये गोलंदाजी करताना पहिला चेंडू महत्वाचा आणि बॅटर करताना बॅटर कडून पहिला षटकार फार महत्वाचा. जिग्नेश आणि काय बॅटिंग केले, पहिल्याच बॉलवरती षटकार. 2 बॉल 6 धावा. निखिल भोईरने हॅट्रिक घेतली तर गावदेवी ग्रुप यांच्या माध्यमातून कॅश प्राइज लावलं जाते 500 रुपये. पुन्हा एकदा एक षटकार मारून त्यानंतर मात्र 2 चेंडू डॉट, म्हणजेच षटकार आल्यानंतर धावा येत नाही. यावेळी मात्र
विकेट डाऊन, गडी बाद. आज जमणार मेल रंगणार केलं गाजणार पांदूच्या या मैदानात जमणार मेल रंगणार केलं गाजणार पांदूच्या या मैदान वसई नायगाव शहराची शान साई स्पोर्ट चषक आहे महान वसई नायगाव शहराची शान साई स्पोर्ट चषक आहे महान वसई नायगाव शहराची शान साई स्पोर्ट चषक आहे महान वसई नायगाव शहराची शान साई स्पोर्ट चषक पहिल्या बॉलवरती षटकार, चौथ्या बॉलवरती विकेट, 4 बॉल 6 धावा या फलकावरती आपण बघतोय. चला बाकीच्यांनी थोडं शांतता राखा प्लीज. चार बॉल 6 धावा. प्रत्येकाची अफलातून मेहनत. प्रत्येक जण या स्पर्धेमध्ये आपला 100% देण्याचा प्रयत्न करतोय. टार्गेट मोठा आहे, काम देखील मोठं करावं लागेल. साठ धाब्यांचं लक्ष आहे. 15चा रिक्वायर रन रेट आहे, तो मेंटेन करावा लागेल. पुढचा बॉल यावेळी मिस टायमिंग फटका, मात्र सर्कल बाहेर 3च खेळाडू आहे. मोठा चेस, चांगला एफर्ट मर्चंट नेव्ही निशान मार्फत, सनी मार्फत, मात्र एकच धाव. एखादा वेळे धावपळक 7 वर येते. थोडासा आवाज जो आहे, जास्त क्राऊड वाढलाय सध्या, शांतता राखा, मॅचचा आनंद घ्या. 5 बॉल 7 धावा. लिस्ट आमच्यापर्यंत येईल. दोन्ही संघांचे मास्टरचे आहेत, दोन्ही संघ त्यांची लिस्ट थोड्याच वेळात येईल. जुचंद्र मास्टर वॉन्ट टॉस, डिसिजन इज पेंडिंग. थोड्याच वेळात निर्णय कळवतील. जुचंद्र मास्टर मध्ये देखील अनेक मोठमोठे खेळाडू आहेत. खूप दिवसानंतर सारंग पाटील यांना देखील आज बघतोय. फिरकी जादूगर आणि जबरदस्त अष्टपैलू खेळाडू. यावेळी मिस टायमिंग फटका, कोट अँड बॉल, गडीबाद. फॉलो थ्रू मध्ये झेल कॅरी केलाय आणि पहिल्या ओव्हर मध्ये 7 धावा. चेतन भोईरनं भारत राऊतनं केलं या आयोजन. आयोजनाचं पांजू गावाचं आहे हो नंबर 1. जयप्रकाश नाईक पियुष भोईरनं केलं या आयोजन. करण शिंदेने प्रमोद भोईरने केलं या आयोजन. छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावर होईल खेळाडूचा सन्मान. छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावर होईल खेळाडूचा सन्मान. फलकावरती धावा आहेत 7. वेलकम प्रफुल्ल भोईर, आपलं हार्दिक स्वागत. मास्टर खेळाडू आहेत. हाफ सेंचुरी देखील या खेळाडूच्या नावावर आहेत. बॉलिंग मार्क वरती आपण बघतोय जय पाटील. पहिल्या बॉल वरती षटकार आणि बाकीच्या बॉलचा विचार केला तर एकच धाव. 5 बॉल मध्ये 1 धाव, 2 विकेट, 7 रन ओव्हरला. 60 धावांचा पाठलाग करायचा. अजून 53 धावांची गरज. 18 बॉल आणि 22 बॉल मध्ये 50 धावा. आपण बघितलं तर कुमारच्या नावावर आहे. 18 बॉल 53 केल्या तर तो रेकॉर्ड देखील ब्रेक होईल. ते संपूर्ण 2 मॅचेस मध्ये आहे. इथे एका इनिंग मध्ये करावे लागतील आता तुम्हाला. सुरेशजी पाटील मॅचचा आनंद घेत आहेत कॉमेंट्री स्टुडिओ मधून. सगळ्यात चांगलं व्ह्यू कुठे असेल तर कॉमेंट्री स्टुडिओ मध्ये आरामात मॅचचा आनंद घेऊ शकता तुम्ही.
तिकडून सर्व गोष्टी दिसतात. म्हणून आमचा VIP बॉक्स आहे या. वाईड बॉल आउटसाइड ऑफ स्टंप. एक्स्ट्रा धावेची वाढ. फलकावरती धावा आहेत 8. पांजू मास्टर संघाचा विचार केला ना तर 11 खेळाडूंची नावं आहेत आमच्यापर्यंत. थोड्याच वेळात तुमच्यापर्यंत आम्ही ती नावं पोचवू एका ओव्हर नंतर. जुचंद्र मास्टर टॉस जिंकलाय. पांजू मास्टर तुमचे असणारे गोलंदाजी, जुचंद्र मास्टरचे असणारे फलंदाजी हा निर्णय जुचंद्र मास्टरने घेतलाय. ब्लॉक हॉल मध्ये एकटा खेळाडू धावेल तर रन होणार नाही क्रिकेटमध्ये. एसटी रक्षक बाबाचं कौतुक करेन. जबरदस्त एफर्ट दाखवलंय आणि रनआउट. प्लेयर बाद. चला विकेट जातोय. पांजू मास्टरचा विचार केला. धर्मेंद्र भोईर, मोहन भोईर, प्रेमनाथ भोईर, प्रदीप भोईर, हेमंत भोईर, भरत शिंदे, नरेंद्र नारायण पाटील, धनेश भोईर, गट्या, हरिराम भोईर, जितेंद्र भोईर, भरत भोईर. भरत शिंदे सोडून जर विचार केला ना तर संपूर्ण भोईर संघ पाहायला मिळतोय. म्हणजे भोईर 11 नाव ठेवलं तरी हरकत नाही. प्रत्येकाची टोपण नावं देखील दिले. हेमंत भोईरला लंबा म्हटलं जाते. धनेश भोईरला गट्या म्हटलं जाते. आमच्यापर्यंत ही माहिती पोहोचवली. आम्हाला याची कल्पना नाही. प्रेमनाथ भोईरला देखील दाढी म्हटलं जाते. वेलकम रोहित निकम. नचिकेत घरात येणार होते मात्र रोहित निकमला पाठवलंय. यावेळी काय फटका आहे. आवाज का आलाय जबरदस्त. वड शॉट प्रणित. मागील मॅच मध्ये जशी सुरुवात केली ना तशी सुरुवात त्याच्या बॅट मध्ये येतोय. षटकार. सहा धावेचे धावफलक वेगाने पुढे येत आहेत. 14 धावा. या फलकावरती आपण बघतोय. पांजू गावाची मानाची, प्रतिष्ठेची, सन्मानाची, अभिमानाची ही स्पर्धा साई स्पोर्ट चषक पांजू गाव कप. पुढच्या वर्षी 25-26 जानेवारी लीग सिस्टम. शॉट ऑन पूल पूल पॉवरफुल. आणि यावेळी काय घडतंय तर वंडरफुल सक्सेसफुल. लेट्स सी अंपायर डिसिजन. 1 बाउंस. चौकार. शेठ पाटीलच्या या नावात दम नुकतीच आम्ही स्पर्धा कव्हर केली होती. विजय शेठ पाटील चषक. कशातच कम नाही, नावात दम आहे असं चांगलं व्यक्तिमत्व विजय शेठ पाटील. या स्पर्धेकरता देखील 30,000 रुपये आर्थिक सहाय्य त्यांच्या माध्यमातून आले. आणि नक्कीच कॉमेंट्री करता प्रत्येक कॉमेंटेटरला नक्कीच मोदी जॅकेट प्रमाणे जॅकेट दिली होती. स्लीवलेस. गुणलेखकाला देखील टी-शर्ट, अंपायरला देखील होत्या सर्व गोष्टी. आणि VIP मेनू कार्ड देखील होता त्या स्पर्धेमध्ये. काहीतरी वेगळं आपण बघितलं होतं. यावेळी गोलंदाजाने देखील वेगळं काम केलंय. अनुभव येत जाईल गोलंदाजाला. कारण की अजून जर विचार केला तर हा निर्धाव चेंडू 18 धावा फलकावरती लगावल्यात. आणि इथून पुढे विचार केला तर 42 धाव्यांची गरज. 42 रन्स रिक्वायर्ड टू विन इन 14 बॉल्स. 14 बॉल 42 धाव्यांची गरज. इथून पुढे आतिषबाजी. जरी आज आतिश भोईर खेळत नसला स्पर्धेमध्ये, चांगली अंपायरिंग त्यांनी केली, मात्र आतिश भोईर सारखी आतिषबाजी तुम्हाला करावी लागेल षटकारांची. मिस टायमिंग फटका. कॅच घेतला तर मॅच बनेल. निखिल करणार नाही चूक. इझिली टेकन अँड विकेट डाऊन. गॉन.
प्रणित बाद होतोय. योगेश मोटरची गाडी आता थांबली आहे कारण की जी 6व्या गेअरवर पाहिजे होती ती पहिल्या गेअरवर एंड झाले. प्रशांत म्हात्रे जातोय. कोण प्रसाद म्हणते कोण प्रशांत म्हणते मात्र प्रशांत म्हात्रे आपण बघतोय न्यू बॅटर इन. 18 रन 5 बॉल फेकून झालेत. पांजू मास्टर तुमची आहे फिल्डिंग तर आपले खेळाडू घेऊन फिल्डिंग करता तयारीत राहायचंय. 4 ओव्हर 4 बॉलर कंपल्सरी चेसिंग. 1 ओव्हर पॉवर प्ले 3 ओव्हर 3 प्लेयर पॉवर प्लेच्या बाहेर. निर्धाव चेंडू. निर्धाव चेंडू. थँक्यू डीजे. 1 मिनिट डीजे थांबवतोय. जी ड्रिंक्स ब्रेकची ट्रॉली जाते ऍक्टिव्हा ती काय पाण्यावर धावत नाही. पाणी त्याच्यामध्ये आहे ड्रिंक्स ब्रेकला. मात्र ते पेट्रोल जे प्रोव्हाइड केले आम्हाला विकास चंद्रकांत भोईर आणि 1 मॅन आर्मी. थँक्यू विकास भोईर. कोणत्याही प्रकारचं या ठिकाणी कॅश घेतली नाही. बिना शुल्क विदाऊट कॅश. आणि विकास भोईर करता जोरदार टाळ्या ज्यांनी पेट्रोल आमच्यापर्यंत प्रोव्हाइड केले. सॅटर्डे कट्टा तुम्ही टाळ्या वाजवते गावदेवी ग्रुप विकास भोईर विकास चंद्रकांत भोईर साठी. येस डीजे. त्याच्या नावाची चर्चा झाली त्याच्या संगतीला दुनिया सारी अशी शेरची अदाही न्यारी. अरे कोहिनूर हिरा तो चमकून आला. अरे कोहिनूर हिरा तो चमकून आला. पालघर जिल्ह्याची शान आहे र वसई शहराची शान आहे र. आपल्या विजय शेठ पाटीलच्या या नावात दम आहे र. आपल्या विजय शेठ पाटीलच्या या नावात दम आहे र. आपल्या विजय शेठ पाटीलच्या या नावात दम आहे र. थँक्यू डीजे. सर्वजण विचार करत असतील की विजय शेठ पाटील यांचं गाणं का तर आम्हाला स्पॉन्सरशिप केले आणि या गावाला नेहमीच पाठिंबा ज्यांनी दिलाय विजय शेठ गोविंद पाटील. स्टँड बघू शकता तुम्ही. तो स्टँड देखील आहे. या स्पर्धेकरता आर्थिक सहाय्य आहे पण त्यांचा हार्दिक आभार. या स्पर्धेच्या वतीने दरवेळी कोणतीही स्पर्धा असू द्या काही ना काही देण्याचा मानसिक हेतू त्यांचा नेहमीच असतो. आता विजय कांबळे आमच्यापर्यंत स्कोअर दर्शवित आहेत. 2 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय सेकंड इनिंग मध्ये आणि फलकावरती धावा स्थिरावले. 18 वरती 12 बॉल 42 धावांची गरज. निशांत पाटील प्रेमाने सनी. निशांत येतोय. मर्चंट नेव्ही ऑफिसर कमिंग सून जॉईन होतील. त्यांना त्यांच्या भावी आयुष्याकरता हार्दिक शुभेच्छा असतील. 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये धावांची गरज आहे. 42 42 रन्स रिक्वायर्ड टू विन इन 12 बॉल्स. 12 गेंदों में 42 रन जीत के लिए. निशांत येतोय आणि एका साइडला DSB मिस टायमिंग फटका आहे मात्र इन टू द गॅप मध्ये फटका आहे. लॉंग लेग पुढे येईल तिथपर्यंत 2 धावा. हलकीशी एज. फाईन खेळायचं होतं तितका प्रॉमिसिंग नव्हता. 11 बॉल 40 कंपल्सरी चेसिंग. 11 बॉल 40. मॅच सुरू झाला होता 4 वाजून विचार केला तर 26 मिनिटाने. यावेळी मात्र मिस टायमिंग पुन्हा एकदा. कहीं पे निगाने कहीं पे निशाना. DSB दर्शन मात्र तसा खेळ दाखवत नाही. भरपूर अपेक्षा या खेळाडूकडे आहे. भरपूर टेक्निक चांगली आहे. भरपूर अपेक्षा आहे. कॅलेबर खेळाडू आहे. क्षमता भरपूर आहे. मात्र आज खऱ्या अर्थाने संघाला गरज आहे. अशक्य अशा गोष्टी शक्य करणं ही दर्शनची ओळख. आउट ऑफ द पार्क दर्शनचा DSB षटकार.
शिवतेज चषक ठेवलाय भारी चंद्रपडा गावामधी शिवतेज चषक ठेवलाय भारी चंद्रपडा गावामधी आमच्या शिवतेज ग्रुपचं नाव आमच्या शिवतेज ग्रुपचं नाव शिवतेजचे प्रणिती नचिकेत घरत भाई यांचं हे टायटल सॉन्ग आपण ऐकतोय. अंडरमची नंबर 1 म्हणजेच मोठी स्पर्धा चंद्रपाड्या गावाची आपण बघतो. नचिकेत घरत ज्यांनी स्पॉन्सरशिप केले टी शर्ट त्यांचं स्वागत केलं जाते. पूलचा पटका पॉवरफुल वंडरफुल अँड सक्सेसफुल ब्युटिफुल षटकार. ग्रुप न केलं या स्पर्धेचं आयोजन 8 बॉल 28 आकडा आला ना. इंडिया वर्सेस पाकिस्तान. हरीश रॉफ गोलंदाजी मार्कवर स्टँड अँड डिलेवर 150च्या स्पीडला बॉल. विराट कोहलीचा तो षटकार आणि त्यानंतर 7 बॉल 22ची गरज आणि तो फ्लिकचा षटकार. तिथे मॅच फिनिश झाली होती. पाकिस्ताननी डोक्यावरती हात घेतले होते. तशी मॅच 8 बॉल आणि 8 बॉल मध्ये तेच समीकरण 28. हे विराट कोहली असेल तुमच्या नसनसामध्ये तर या धावा होतील. ओ यावेळी काय केले तर चेंडूला पाहिलं नाही. आडव्या बॅटने खेळायचं होतं आणि हा फटका चुकीचा. इथे स्लाइस करायचं होतं. प्रत्येक चेंडू अक्रॉस दी लाईन खेळू शकत नाही. 7 बॉल 28. अनेक जण विराट कोहलीला ट्रोल करत असतील इकडे. काही जण धोनीला करत असतील काही रोहित शर्माला. मात्र जेव्हा इंडियाची गरज लागते ते हेच खेळाडू कामी येतात. आडव्या बॅटने आता एकच धाव घेतलं जाईल. प्रशांतकडे देखील क्षमता आहे मात्र स्ट्राईक दर्शनकडे राहील. 6 बॉल आणि जिंकण्याकरता 27 धावा. 6 बॉल मध्ये 29-30 धावा होतात. IPL मध्ये रिंकू सिंग तुम्हाला बनावं लागेल. 6 बॉल 27 कंपल्सरी चेसिंग. डीजे जयेश कम ऑन. आज वाढवली शान मानाचे पाहुणे येतील सारे आज या मैदानामध्ये मानाचे पाहुणे येतील सारे आज या मैदानामध्ये आमच्या नचिकेत दादाचं नाव आमच्या नचिकेत दादाचं नाव गासे वसई पालघर. आणि या ठिकाणी आपण बघतोय 6 बॉल 27 धावा. मात्र प्रत्येकाला एक गोष्ट सांगेन आपले काही खेळाडू आपल्या संघामधून खेळतात. कानाकोना तुम्हाला माहिती असतात. एखाद्या स्पर्धेकरता एखाद्या मॅच करता त्याच्यावरती कोणताही आक्षेप न यावा हे देखील लक्ष असू द्या. 6 बॉल 27 कंपल्सरी चेसिंग. दर्शनची बॅट लागली तर धावा होतील. कुमारची बॉलिंग फक्त 2 बॉल डॉट घ्यायचे आणि आरामात विजयाच्या दिशेने जायचंय. जास्त काही एक्स्ट्रा करण्याचा प्रयत्न केला नाही तर निश्चित रूपाने विजयाच्या दिशेने वळेल. वेलकम समितजी पाटील समित दादा पाटील वेलकम. आपलं हार्दिक स्वागत. JPL चे प्रणेते आणि दत्ताळी संघाचे एक महत्वाचे खेळाडू कॅप्टन महेश देखील त्यांच्या समवेत आहे. वेलकम महेश पाटील. आपलं देखील हार्दिक स्वागत. 6 बॉल 27 टाइमावर आहे. मात्र इथे जर टाइमपास केला ऑटोमॅटिकली प्लेयर आतमध्ये येईल कारण की 2च मिनिटं आहे तुमच्याकडे. 3 मिनिटाला ॲक्युरेट टाइम घेतला याचा अर्थ हा नाही की शेवटच्या ओव्हरला 10 मिनिटं घ्यावी. अगोदर वेळेवरती आहे तर वेळेचं भान असू द्या. 6-27 निखिलचं रिॲक्शन वेगळं दिसते. चेहरा तसा वेगळा दिसतो नेहमी म्हणजे तुम्ही विचार केला जाईल. फुलटॉस कधी कधी फुलटॉस बॉल षटकार देतात कधी कधी विकेट जातात. हा षटकार आ बैल मुझे मार चेंडू गेला सीमारेषी पार. साई स्पोर्ट्स षटकार. आता कोण नंबर 1 आणि कोण सुपरस्टार बनेल. स्टार कोणाचे चमकतील प्राप्ती वॉरियर्स की साई स्पोर्ट. 5 बॉल मध्ये पाहिजे आहेत टोटल 21 रन.
4 षटकार 5 बॉल मध्ये किंवा 1 चौकार 3 षटकार. वेट अँड वॉच मात्र यावेळी फसलाय बॅटर. यावेळी दांडी गोल, काही गरज नव्हती रन काढायची. स्वतःवर विश्वास असेल तर स्ट्राईक ठेवणं महत्वाचं होतं. चेंडू मात्र लेग ब्रेक व्हेरिएशन पाहायला मिळतोय आणि यावेळी निर्धाव बॉल. मला वाटते प्रशांत नाराज आहे. स्ट्राईक त्यांना मिळाली नाही की धावण्याची गरज नव्हती म्हणून नाराज आहे. 2 पैकी 1 नाराजगी असेल. ज्याच्या बॅट मधून धावा येतात त्यांनी स्ट्राईक सोडायला नको होती, ती चुकी केली. पियुष भोईर साठी खास गाणं लावलं होतं मला वाटते. 4 बॉल मध्ये 21. 4 बॉल 21 रन. कंपल्सरी चेसिंग. पांजू वॉरियर्स म्हणजेच पांजू मास्टर आणि एका पद्धतीने विचार केला भोईर ब्रदर्स. फुलटॉस बॉल. मी म्हटलं होतं कधी षटकार कधी विकेट, ही खासियत आहे फुलटॉस बॉलची. गडी बाद. चला न्यू बॅटर लवकर जातोय म्हणजे वेळ आमचा वाचतोय. 3 बॉल 21. पांजू मास्टर तुमची फिल्डिंग आहे. सर्व काही जो वॉर्मअप असेल तो करून घ्या. हात बीत हलवा, बॉडीला लूज करा आणि आपली फिल्डिंग साठी रेडी राहायचं. जुचंद्र मास्टर तुमच्याकरता खेळाडू कक्ष आहे, तो चॉईस करून तिकडे जाऊन असं नसतं व्हायचं आणि एक्स्ट्रा प्लेयर कॉमेंट्री स्टुडिओ मध्ये दोन्ही संघांचा पाठवायचा आहे. कारण मास्टर क्रिकेटचा कम्प्युटर म्हणजे भारत राऊत सर, जिथे एक्स्ट्रा प्लेयरची गरज देखील लागत नाही. सर्व अनुभव मास्टरचे कॉमेंटेटर आहेत. मात्र आज बघूया जुचंद्र मास्टर की पांजू मास्टर. पांजू गावामध्ये येऊन होम पिच वर टक्कर देईल का जुचंद्र मास्टर? मैत्रीपूर्व सामना आहे, कारण की कोणत्याही प्रकारचा वर्चस्व दाखवण्याचा सामना नाही. एक एक्झिबिशन मॅच, प्रेक्षणीय मॅच. तरी सुद्धा क्रिकेट असा खेळ आहे जो जीता वही सिकंदर. 1 धाव. मग तुम्ही सांगाल 2 बॉल 10 पाहिजे होते, तो चौकार गेला नसता, आम्ही जिंकलो असतो. याला व्हॅल्यू कधीच नसते. हार हार जीत जीत, एकच ब्रीद वाक्य आहे क्रिकेटचं. किती रनाने हारा, किती रनाने जिंका. आणि मास्टर सूचना असेल जसं खेळता आरामात आतापर्यंत तसंच मास्टर लोक खेळत राहा. इजा होणार नाही आणि कोणतंही तुम्हाला टेन्शन होणार नाही, याकडे लक्ष असू द्या. 4 बॉल. निमित्त काढलाय मोहन भाई पाटीलचे वाढदिवसाचा. निमित्त काढलाय मोहन भाई पाटीलचे वाढदिवसाचा. द ग्रेट मराठा संघाने ठेवलाय मुख्यमंत्री चषक. थँक्यू डीजे. या ठिकाणी शुभागमन होते द ग्रेट मराठाचे सर्व मोहनदादा पाटील शाखा प्रमुख जुचंद्र. आगतम स्वागतम सुस्वागतम. भाई आपलं हार्दिक स्वागत. मोहनदादा म्हटलं तर जुचंद्रची आणबाण शाण मान अभिमान सन्मान आणि त्यांचं या ठिकाणी शुभागमन होतंय. उपशाखा प्रमुख आपण बघतोय चंद्रपाडा वाकीपाडा भूषणजी पडवळे, दिलीप भोईर. वेलकम, आपलं हार्दिक स्वागत. आणि भानुदास त्यांच्या समवेत आपल्याला पाहायला मिळतात. सर्व आमच्या प्रमुख अतिथींचं हार्दिक स्वागत. वेलकम भाई, आपलं हार्दिक स्वागत. आणि खास जुचंद्र मास्टरची मॅच पुढची आहे म्हणून चांगली मॅच तुम्ही बघणार आहात. मोहनदादा म्हटलं आणि जुचंद्र म्हटलं सर्वात जास्त टुर्नामेंट या पालघर पट्ट्यामध्ये कुठे असतील तर जुचंद्र गावामध्ये. आणि सर्वात जास्त कोणाच्या नावाने टुर्नामेंट ऑर्गनाइज होते तर मोहनदादा पाटील. प्रत्येक स्पर्धेमध्ये, स्पर्धा आपल्या गावाची असो किंवा दुसऱ्या गावाची असो,
काही ना काही देण्याचा नेहमी प्रयत्न असतो. शाखा प्रमुख जुचंद्र मोहनदादा पाटील यांचं शुभागमन. लास्ट बॉल या इनिंगचा. इथे मॅच समाप्त झाला असं म्हणू शकतो कारण की औपचारिकता शिल्लक. चला पांजू मास्टर तयारीत राहायचंय. तुमच्याकरता 4 ओव्हरचा गेम आहे. टॉस जिंकला जुचंद्र मास्टर आणि बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय. कॉंग्रॅच्युलेशन, मॅच विन होतोय साई स्पोर्ट. अभिनंदन, कॉंग्रॅच्युलेशन. आलाय मेगा फायनल मध्ये. चला दोन्ही संघ लाईनअप मध्ये येतील, हँडशेक करतील, ग्राउंड सोडतील. जुचंद्र मास्टर वर्सेस पांजू मास्टर. जुचंद्र मास्टर टॉस जिंकलाय, बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय. पांजू मास्टर आपली फिल्डिंग सजवायची आहे. मॅन ऑफ द मॅच थोड्याच वेळात येईल. ऐकूया सुमधुर संगीत. आज जमणार मेल रंगणार केलं गाजणार पांदूच्या या मैदानात. जमणार मेल रंगणार केलं गाजणार पांदूच्या या मैदान. वसई नायगाव शहराची शान, साई स्पोर्ट चषक आहे महान. वसई नायगाव शहराची शान, साई स्पोर्ट चषक आहे महान. वसई निमित्त काढलंय मोहन भाई पाटीलचे वाढदिवसाचा. निमित्त काढलाय